श्री स्वामी समर्थ. वेलकम टू मिनी ब्लॉग. तर आज आहे गुरुपौर्णिमा आणि तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकतरी गुरु असतो आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये एकतरी गुरु असायलाच पाहिजे. तर पहिल्यांदा तर सगळ्यात अगोदर आपले आईवडील आपले गुरु असतात. त्यानंतर आपण शाळेत जातो तर ते आपले गुरु असतात. त्यानंतर आपण मोठे होतो, त्यानंतर आपण अध्यात्माला जोडतो. तर त्यावेळेस कोणी दत्त महाराजांना गुरु मानतं, कोणी स्वामी समर्थ महाराजांना मानतं, तर कोणी आईसाहेबांना गुरु मानतं. तर असे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु असतात. आणि त्यानंतर मग आपण अध्यात्माला जोडल्यानंतर एक तरी आपण गुरु करतो मोठं झाल्यानंतर. तर असे गुरु भरपूर असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये गुरु हे असतात आणि आपल्यापेक्षा लहान मोठं कोणी असो, ज्यांच्याकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं, तर ते आपले प्रत्येकजण जे आहेत ते आपले गुरु असतात. जसं की आपला मोठा भाऊ असेल, मोठी बहीण असेल, आपल्या आयुष्यामध्ये जी आपल्या वडीलधारी माणसं असतात ती सगळी आपले गुरु असतात. आणि खरंच गुरुशिवाय आपलं आयुष्य जे आहे ना ते पूर्ण अधुरं आहे. म्हणून म्हणतात की आयुष्यामध्ये येऊन एक तरी गुरु करावा. आणि मी तर केलेले बघा, माझे 2 गुरु आहेत. पहिल्यांदा तर हे दत्त महाराजांना मी सगळ्यात अगोदर गुरु मानते. श्री स्वामी समर्थ महाराजांना मानते. आईसाहेबांना गुरु मानते. तुळजाभवानी आईसाहेब असतील, येडेश्वरी आईसाहेब असतील, तर ते माझे गुरुच आहेत. आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तर आज मी इथं आहे. श्री स्वामी समर्थ दत्त महाराज, श्री स्वामी समर्थ महाराज, येडेश्वरी आईसाहेब, तुळजाभवानी आईसाहेब ह्यांच्या कृपा आशीर्वादामुळेच मी आज माझ्या जीवनामध्ये सक्सेस आहे. तर बघा, हे तर आपले गुरु आहेच, पण त्यानंतर आपण जे गुरु करतो, तर माझ्या आयुष्यामध्ये मी 2 गुरु केलेले आहेत बघा, रिअल. तुम्हाला सांगते, म्हणजे जे कान फुकून गुरु करतात ना, तर ते एकतर मी दत्त महाराजांच्या मठामध्ये जात होते साखरवाडी फलटणला. तर तिथले जे महाराज होते, नाथपंथी आहेत, ते त्यांना गुरु केलेला आहे. त्यानंतर मी परडीचा कार्यक्रम गेनमाळीचा केला, त्यावेळेस माझे कान फुकलेले, परडे हातावर दिलेले, ते माझे गुरु आहेत. तर असे हे माझ्या आयुष्यामधले हे 2 गुरु आहेत. तर कसं आहे बघा, आपल्या आयुष्यामध्ये गुरुचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं असतं. तर आजच्या दिवशी गुरुपौर्णिमेला आपल्या गुरु आपल्याला आशीर्वाद देतात, भरभरून आशीर्वाद देतात. तो आपल्याला वर्षभर पुरत असतो. म्हणून तर आपण गुरुपौर्णिमा एवढ्या थाटामाटाने साजरा करतो, गुरुचं पूजन करतो, मनोभावे गुरुची सेवा करतो. आणि करणं गरजेचं आहे. आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचा असेल, आपल्या आयुष्यामध्ये जर आपल्याला संकटमुक्त व्हायचं असेल, तर आपल्या गुरुची मनोभावे सेवा केली पाहिजे. मनोभावे आपल्या गुरुचा आदर सत्कार केला पाहिजे. तर आजचा दिवस त्याच्यासाठीच असतो. चला तर मग आजची माझी पूजा वगैरे सगळं झालेलं आहे. खूप छान अशी मस्त आजची मनोभावे केलेली पूजा सेवा. चला तर मैत्रिणींनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. चला तर उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये भेटूया. श्री स्वामी समर्थ.